आमदार साहेब बिलोली तालुक्याकडे लक्ष द्याल का? बिलोली तालुक्यातील नागरिकांच्या मनात दिवसेंदिवस अस्वस्थता वाढत आहे. शिक्षण, विकास, आरोग्य, क्रीडा आणि मूलभूत सुविधांबाबत बिलोली तालुक्यात सातत्याने दुर्लक्षित राहतो का, असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या पोलीस भरती सुरू असल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना सरावासाठी आवश्यक असलेली मैदाने उपलब्ध करून दिली जात नाहीत. त्यामुळे बिलोली तालुक्यातील विद्यार्थ्यांचे स्पर्धात्मक परीक्षांमधील वर्चस्व कमी होणार नाही ना, अशी भीती पालक व विद्यार्थ्यांमध्ये आहे. आमदार साहेबांना बिलोलीतील युवक युवतींनी पुढे यावे असं वाटत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुका स्तरावर मंजूर असलेल्या क्रीडा संकुलासाठी मोठा निधी प्राप्त झाला असतानाही जवळपास 5 वर्षे उलटून गेली तरीही क्रीडा संकुलाचं काम अपूर्णच आहे. या निधीचे नेमके काय झाले, तो निधी हाताळणाऱ्यांशी चौकशी होणार का, असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. वन विभागाच्या अंतर्गत दत्त टेकडीवर उभारण्यात आलेले गार्डन आणि खुल्या जिमची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक जिम साहित्य तुटलेले फुटलेले आहे. आरोग्य चांगले राहावे म्हणून दररोज नागरिक तेथे जातात, मात्र प्रचंड वाढलेल्या झाडाझुडपांमुळे ये जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बिलोली तालुका असूनही येथे बांधण्यात आलेले वसतिगृह सध्या बंद अवस्थेत का आहेत, याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर मिळत नाही. विद्यार्थ्यांना व गरजू नागरिकांना याचा उपयोग कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. आमदार साहेबांचे बिलोली तालुक्याकडे लक्ष नेमके कधी वेधले जाईल, हा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे. बिलोलीतील मुलामुलींना दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि संधी मिळाव्यात अशी अपेक्षा आमदार साहेबांना नाही का, असा रोखठोक सवाल उपस्थित केला जात आहे. देगलूर बिलोली मतदारसंघात बिलोली तालुक्याला जाणीवपूर्वक वाऱ्यावर सोडले आहे का, अशी भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 9 मधील काही मुद्दे विधानसभेत मांडल्याबद्दल नागरिकांनी स्वागत केले आहे. मात्र हे मुद्दे जर नागरिकांच्या मागणीनुसार वेळेत पूर्ण झाले असते तर मतदारांचा विश्वास आणि प्रेम अधिक दृढ झाले असते, असं मत व्यक्त होत आहे. बिलोली तालुक्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. उपजिल्हा रुग्णालय असूनही आरोग्य सेवेचा गंभीर अभाव जाणवतो. तालुक्यातील बहुतांश कार्यालयीन व कार्यकारी अधिकारी मुख्यालयाशी राहत नसल्यामुळे प्रशासनावर नियंत्रण राहत नाही का, असा संशयही नागरिक व्यक्त करत आहेत. एकूणच जनतेचे प्रश्न आपणच मार्गी लावणार आहेत की नाही, हा प्रश्न आता अधिक तीव्र होत आहे. बिलोली तालुक्याला न्याय मिळणार की नाही, याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागले आहे. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंशेटवाड, बिलोली.